मागील काही वर्षांपासून भाव नसल्याने रस्त्यावर फेकला जाणाऱ्या टोमॅटो पिकाला गेल्या 15 दिवसांपासून चांगलाच भाव मिळाल्याने शेतकऱ्याच्या कष्टाला खरी किंमत मिळाली आहे। परंतु बहुतेक भागांमध्ये टोमॅटो पिकाची तोडणी चालू असतानाच चालू असलेल्या पावसामुळे किडींचा देखील मोठ्या प्रमाणात पिकावर प्रादुर्भाव होताना दिसतच आहे। त्यातीलच एक फळ अवस्थेमध्ये जास्त प्रमाणात आलेली कीड म्हणजे फळ पोखरणारी अळी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या फळ पोखरणाऱ्या अळीच्या खात्रीशीर नियंत्रणासाठी काय काय उपाययोजना करून पिकाचे दर्जेदार आपण उत्पन्न मिळवू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हीच म्हणाल की नक्की ही कीड मग ओळखायची तरी कशी? तर शेतकरी मित्रांनो, या किडीची जी अंडी असतात तर ती साधारण पिवळसर रंगाची आणि गोलाकार असतात। त्या अंड्यांमधून बाहेर पडणारी जी अळी आहे तर ती साधारण हिरवट रंगाची असून त्यावरती करड्या रंगाच्या रेषा असलेल्या दिसून येतात। ही अळी फळांमध्ये स्वतःचा उदरनिर्वाह करत असते। या अळीचा जीवनक्रम साधारण 28 दिवसांचा ठरलेला असतो। यामध्ये ही अळी संपूर्ण पिकाला देखील नष्ट करण्याची ताकद ठेवते। अंड्यामधून बाहेर पडलेली अळी समूहाने सुरुवातीला पानांवरती प्रादुर्भाव करते। प्रौढ झालेली जी अळी आहे तर ती फळ अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पिकावरती नुकसान करत असते। साधारणतः एक अळी जवळपास 7 ते 8 फळे पोखरू शकते। तसेच फळाच्या आतमध्ये जाऊन संपूर्ण फळाला पोखरते आणि स्वतःचा उदरनिर्वाह करते। त्यामुळे फळे देखील खराब होतात आणि कालांतराने अशा फळांवरती बुरशीजन्य रोग देखील येतात। फळे सडायला लागतात, त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होते। हेच नुकसान टाळण्यासाठी आणि अळीचा नायनाट करण्यासाठी आपण सुरुवातीपासूनचेच नियोजन अत्यंत व्यवस्थितपणे ठेवणं गरजेचं आहे। जसे की या किडीचा जो कोश आहे तर तो बऱ्याच वेळा आपल्याला त्या पिकाच्या बुंध्याजवळ असल्याचा दिसून येतो किंवा जमिनीमध्ये देखील असतो। त्यासाठीच आपण जमिनीची खोल नांगरणी करणं गरजेचं आहे। जुन्या पिकाचा उरलेला जो काडी कचरा आहे तर त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावावी। संपूर्ण जो प्लॉट आहे तर तो तणविरहित ठेवावा। या किडीला जास्त प्रतिकार क्षमता असणारेच आपण वाण लागवडीसाठी निवडणं गरजेचं आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आपण या किडीच्या खात्रीशीर नियंत्रणासाठी पालवी ॲग्रिकोचे लॅम्बडासायलोथ्रिन 5% हा घटक असलेलं पेस्टिगो हे कीटकनाशक साधारण 15 मिली प्रतिपंप याप्रमाणे घेऊन फवारणीचे देखील नियोजन करू शकतो, जेणेकरून आपल्या टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या या अळीसाठी खात्रीशीर नियंत्रण मिळून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पन्न मिळून आपण चांगला नफा कमवू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका। तसेच तुम्ही टोमॅटो पिकाचे नियोजन करत असताना काय काय समस्या येतात हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।